गेल्या काही वर्षामध्ये आपल्या शावडी तालुक्यात आणि आजूबाजूच्या भागात सुद्धा सगळीकडेच वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात निवड शेतकरीच नाही, ग्रामस्थांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आणि आता हे प्राणी सगळे जे पूर्वी आपल्याला बघायला मिळत नव्हते, म्हणजे गवे असतील, बिबट्या असतील, रानडुकर असतील, ही सगळी आता इकडल्या अगदी म्हणजे जंगलापासूनच्या बाहेर 40-50 किलोमीटरच्या भागात इथं यायला लागलेले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर हल्ले होतात, पिकांचे नुकसान होते. याबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलन केले आहे, निवेदन दिलेले आहे, रास्ता रोको केला आहे. पण यामध्ये वन खातं ज्या पद्धतीने लक्ष घालायला पाहिजे किंवा त्यांची जी आता नियमांचा जो बागुलबुवा करतात त्या नियमांच्यातून आधारित काम करायचा प्रयत्न करतात, त्याच्यातून शेतकऱ्यांना कुठलंही फारसं शेतकऱ्याचं नुकसान भरपाई असेल किंवा आणखी काय असेल त्याचा दिलासा मिळत नाही. साधं उदाहरण आहे, खमकेवाडीच्या तिथं ह्याच्यावर गोव्याजवळ एका शेतकऱ्यावर हल्ला झाला, बिबट्याने हल्ला केला आणि बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याने सरकारी दवाखान्यात हे घेतले, CPR मध्ये उपचार घेतले, त्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणजे एका बाजूला तो आधीच झालाय ना, बरा जरी झाला असला तर तो आधीच झालेला आहे. तुम्ही वन्य प्राण्याने या ठिकाणी आता कालच 2 दिवसापूर्वी इथल्या एका शेळीवर हल्ला झाला धनगरांच्या. 10 दिवसापूर्वी एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला. आज सकाळी आमच्या कधी न येणारे आमच्या गावा शेजारी लोक गवत कापायला गेले असते नेहमीप्रमाणे, त्या ठिकाणी जो 8 गव्यांचा कळप त्या ठिकाणी लोकांनी हुसकावून लावला. म्हणजे आता शेतात जायला सुद्धा म्हणजे गेल्या काही अनेक वर्षामध्ये शेतीमध्ये आपल्याला काम करायला माणसं मिळत नाहीत. गावामधली तरुण पिढी शेतीमध्ये यायला बघत नाही. आणि अशा काळामध्ये जर ह्या सगळ्या गवे असतील, बिबट्या असतील, आता आजच काही ठिकाणी कळलं की उखळासारख्या ठिकाणी वाघ सुद्धा खाली आला म्हणून अनेक ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत. त्याच भरीला भर म्हणजे आता हे माकडे यायला लागलेत मोठ्या प्रमाणात. त्यांनी तर उच्छाद मांडला, एका वेळा 60-70 माकडे येतात, रानडुकरं येतात. आणि ह्यातून वन खातं जेवढं जबाबदारीनं वागायला पाहिजे तेवढं वागत नाही. शेतकऱ्यांना मग पिकाचा पंचनामा करणार, त्यांच्या नियमाप्रमाणे पैसे देणार, एखादा जखमी झाला तर त्याला पैसे देणार, किंवा एखाद्याचा मृत्यू झाला, जवळजवळ 4 घटना घडल्यात मृत्यूच्या गेल्या 2 वर्षात आपल्या शावडी तालुक्यात. मग जो त्यांच्या नियमामध्ये बांधील राहून आणि सरकारने जे कायदे केले त्याला बांधून राहून ते नुकसान भरपाई देणार, ही सगळी पिकाला वगैरे मिळणारी नुकसान भरपाई पूर्णपणे अपुरी आहे. आणि वन खातं खरं म्हणजे माझं तर मत सध्या पूर्वी असं मत नव्हतं, पण रानडुकरं वगैरे आता जंगलापासून 50-60 किलोमीटरच्या भागात येऊन पिकाची नुकसान भरपाई करत असतील तर त्या ठिकाणी वन खात्यानं शेतकऱ्या त्या पिकात रानडुकरं दिसलं तर त्याला मारायला परवानगी द्यावी. पूर्वी आम्ही मागणी करत नव्हतो, पण आज शेतकऱ्याला एवढी दहशत बसलेली आहे की तू शेतात जाऊ शकत नाही, रात्री आपल्या शेतात जायला त्याला जाता येत नाही, एकट्या माणसाला शेतात जात नाही, बायका माणसानं शेतात जाता येत नाही, आणि शेतात बरोबर न्यायला तर गावातली माणसं नाहीत. आता पण निवळ आमच्या इथलाच प्रश्न असा नाही, तुम्ही शावडी तालुक्यातल्या आपण पश्चिम भागात बघितलं तर निम्म्यापेक्षा जास्त शेती पडायला लागलेली आहे. ज्या काही वाड्या वस्त्यावरली माणसं त्या वस्त्या वाड्या सोडून म्हणजे त्या ठिकाणी शेती करणं बंद झालंय, दुधासाठी जनावर पाळणं बंद झालंय, मुलांच्या शाळेचे प्रश्न झालेत. हे सगळे प्रश्न ह्या वन्य प्राण्यांच्यामुळे तयार व्हायला लागले. गावामध्ये मोठ्या प्रमाणात माकडे यायला लागल्यात, घरामध्ये रिकामं घर असते, घरामध्ये शिरून हाताला लागेल त्या वस्तू घेऊन जायला लागलेत. आणि ह्याच्यामध्ये आपण सातत्याने बोलतो वन खात्याने किती मागणी केली तर वन खात्याचं याच्यामध्ये दुर्लक्ष होतंय. वन खातं खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या नियमातनी शिथिलता केली पाहिजे. त्याचबरोबर गव्यांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी यंत्रणा वापरली पाहिजे. बिबटे जे असतील त्या बिबट्यांचा रेस्क्यू करून ती त्यांच्या हद्दीत नेऊन त्यांना सोडली पाहिजे. अन्यथा लोकांना एक दिवस ते सगळं घेऊन ते वन खात्याच्या दारात जाऊन राहायची पाळी. म्हणजे परवा कालच शिराळा तालुक्यातल्या मंदूरमध्ये गव्याने हल्ला केला. परवा बिबट्यानं एका मुलाला 8 वर्षाच्या पळवून नेलं, म्हणजे मुलग्याचं मयतच झाला तो. म्हणजे अशा अनेक घटना घडतायत. तिथं परखंड्याला दुसऱ्या माळ्यावर जाऊन बिबट्यानं हल्ला केला. म्हणजे अशा सगळ्या घटना आहेत. ह्या घटना शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण, दहशत निर्माण करणारे आहेत. आणि यामध्ये आज शेतकऱ्याला शेतीमालाला दर परवडत नाही, शेतकऱ्याला शेती करायला कामगार मजूर मिळत नाहीत, खते वगैरे मोठ्या प्रमाणात महाग झालेले आहेत. आणि असं असताना दुधाचा जो काही ठिकाणी जो आधार आहे तो आधार सुद्धा म्हणजे हे लोकांना असे जर गवे किंवा बिबटे अशी या मोठ्या प्रमाणात यायला लागले आणि डोंगर भागात गवे इकडल्या शिरायला लागले तर लोक गवत सुद्धा कापायला जाणार नाही किंवा त्यांना वैरणीला सुद्धा जाता येणार नाही. म्हणजे तोही व्यवसाय हळूहळू बंद पडणार आहे. हे संपूर्ण वन प्राण्याबाबत वन खात्यानं दक्षतेनं गावोगावी त्यांनी पाहिजे दक्षता पथक नेमावीत
पटकन लोकांना त्यानंतर असे दिसल्यानंतर त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांना रेस्क्यू करून ते प्राणी त्यांनी आपापल्या वनात नेऊन सोडावे.